महापुरुषांच्या संगतीमध्ये खूप जीवनाला उपयोगी असे विचार आपल्याला प्राप्त होत असतात. त्यामध्ये असं सांगितलं जातंय की 3 प्रकारचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या वृक्षामध्ये प्रथम वृक्ष आहे पाटल नावाचा. त्या पाटल नावाच्या वृक्षाला फक्त फुलं येतात, फळ मात्र प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे काही माणसं केवळ नुसती व्यर्थ बडबड करत राहतात. त्यांच्या बडबडीमधून काहीच फल अशा प्रकारचं प्राप्त होत नाही, यथार्थ फल त्यामध्ये प्राप्त होत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी हरिमुखे मना हरिमुखे मना. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, नुसते बरळणं चालू असतं, व्यर्थ बडबड त्या ठिकाणी चालू असते, केवळ बडबड. त्याप्रमाणे वृक्षामध्ये दुसरा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला आपण नेहमीच्या परिचित आंबा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. तर तो आंबा त्या ठिकाणी, त्या आंब्याला बहरनाम फुलं पण येतात आणि फळ पण त्याला प्राप्त होतं. त्याप्रमाणे काही माणसं त्या ठिकाणी बोलतात पण आणि त्या ठिकाणी करतात पण. आपल्या बोलण्याचा उपयोग समाजाला होईल अशा प्रकारची त्यांची यथार्थ कृती घडत असते आणि स्वतःच्याही जीवनामध्ये त्यांना त्याचा पारमार्थिक फल अशा प्रकारचं प्राप्त होत असतं. जसं संतोक्ती त्या ठिकाणी सांगते, सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नकारा न भरी विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान. याप्रमाणे हा महात्मा आपल्याबरोबर जगताचाही त्या ठिकाणी उद्धार करत असतो. 3ऱ्या नंबरचा वृक्ष आहे ज्याला आपण त्या ठिकाणी फणस म्हणतो. ते फणसाच्या झाडाला फूल आपल्याला कधी पाहायला मिळत नाही, केवळ फळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याप्रमाणे काही साधू पुरुष, काही महापुरुष त्या ठिकाणी बोलत अजिबात नसतात, पण आपल्या कृतीमधून, आपल्या आचरणामधून, आपल्या प्रत्येक गोष्टीमधून त्या ठिकाणी जगताच्या समोर एक खूप मोठा परमार्थिक आदर्श उभा करत असतात. असे महात्मे बोलायचं ठरलं तरी केवळ भगवंताचंच बोलतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमधून भगवंताची यथार्थ अनुभूती अशा प्रकारची प्राप्त होत असते. केवळ त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरलेला असतो. बोलू ऐसे बोला, बोलू ऐसे बोला, जेने बोले विठ्ठल डोले, विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. त्यांच्या जीवनामध्ये सर्वांगामध्ये भगवंताविषयी प्रेम त्या ठिकाणी भरलेलं असतं. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा, मुखं पवित्रं यदि नामघोषम. त्यांच्या हाताच्या कृतीमधून त्या ठिकाणी दान धर्म घडत असतो. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, त्यांच्या पायामधून त्या ठिकाणी अखंड तीर्थयात्रा, देवाच्या मंदिरात त्या ठिकाणी जाणं येणं घडत असतं. पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि नामघोषम. त्यांच्या मुखामधून भगवंताचा घोष, नामघोष चाललेला असतो. हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा, त्यांच्या हृदयामध्ये भगवंताविषयी अत्यंत प्रेम, निष्ठा त्या ठिकाणी ओतप्रोत भरलेली आपल्याला पाहायला मिळत असते. याप्रमाणे तो महात्मा, त्याची प्रत्येक क्रिया ही भगवत समर्पित अशा प्रकारची असते. तेव्हा शास्त्रकार त्या ठिकाणी वर्णन करतात की ज्या वेळेला असा कोणी एखादा महात्मा असतो, त्या महात्म्याचं उदाहरण जर आपण त्या ठिकाणी द्यायचं ठरलं तर उत्तर प्रदेशामध्ये चैतन्य महाप्रभू नावाचे एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी होते आणि ते सद्गृहस्थ अखंड हरी बोल 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 हरी बोल. एक दिवस त्या ठिकाणी ताक विकणारा समोरून येतोय, त्याच्याकडून
प्राप्त झालेलं सगळं ताक त्यांनी त्या ठिकाणी पिऊन टाकलं. आणि ताक पिल्याच्या नंतर त्या गृहस्थाला वाटलं की आता हे मला पैसे देतील. ताक मागण्याकरता ते पाठीमागं पळतात. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मेरे पास तो पैसा रखने के लिए कुछ भी नहीं है भैया. त्यानंतर तो ताकावाला नाराज झाला. शेवटी त्याला त्यांनी सांगितलं चैतन्य महाप्रभूंनी की मेरे पीछे जो कोई मेरे चेले आने वाले भजन करते करते उनके पास से तुम्हारा पैसा लो. पाठीमागून त्यांचे चेले येतात. चेले आल्याच्या नंतर या ताकावाल्या गृहस्थाला वाटलं की यांच्याकडून मला पैसे मिळणार. परंतु ते चेल्यांनी सुद्धा सांगितलं जसे आमचे गुरु तसेच आम्ही पण, आमच्याकडे पण पैसे ठेवण्याकरता काही अशा प्रकारचं नाही. शेवटी तो ताकावाला खूप नाराज होतो आणि आपलं असणारं ते मडकं डोक्यावर घेऊन घरी जायला निघतो. त्यावेळेला ते मडकं जड जड लागतंय. थोड्या वेळाने त्याला चालणंच मुश्किल झालं. त्याने ते मडकं खाली ठेवलं आणि मडक्यामध्ये पाहतो तर त्या ठिकाणी सुवर्ण मोहरा त्याला पाहायला मिळतात. सांगण्याचा मतितार्थ असा की भगवत भक्तीची फलश्रुती ही त्या ठिकाणी कितीतरी महान अशा प्रकारची आहे. म्हणून असे काही महात्मे अखंड नामस्मरणाला आपलं जीवन त्या ठिकाणी वाहून टाकत असतात. हा त्या नामस्मरणाचा महिमा शास्त्रकारांनी वर्णन केलेला आहे.